स्वयंपाक होता. जीव मानते वारकरी. आता थकतात ना वारकरी, रात्र दिवस काम करून 24 तास उभा राहतात. थकले होते. मस्त खाल्ले होते तूप पोळी आमटी. खाल्ल्यावर त्यांना इथं झोप लागली. त्यांना बी लागली होती. काकडा कवा करून त्यांना लागली तेवढ्यात. आता 2 वारकरी होते. एक म्हणायचं खाऊ खा आणि दुसरं म्हणायचं म्हणजे आता हे खाऊ का म्हणायचं आणि हे लगेच त्याच्या बाद खा म्हणायचं. खाऊ खा आणि दुसरं म्हणायचं त्याचं अंग थरथर कापायला लागलं. घाम येऊ लागला जोर जोरात. काय फॅन चालू होता तरी पण घाम सुटला. बांधलेली होती लुंगी. पळत गेला आणि इकडं बाजूला म्हैस बांधलेली होती. आता म्हैस बांधायला खिळा असतो. याच्यात अडकली, त्याच्यात अडकला धोतर अडकल्यावर ते म्हणला ना बाबा, अरे बाप हे भूत तर लयच वेगळे. माझं धोतर पकडायला मला सोडून आम्ही गेले. धोतर भेटलं तसेच पळायचं. मग तिथं मंदिरात आता काकड सुरू झालं. तिथं पारेकरी होते ते जवळ आले. महाराज महाराज म्हणत आले. काय झालं महाराज तुम्हाला? ते म्हणला मी काय नाही, वाडा आहे बघा यांचा. त्यांच्या वाड्यामध्ये झोपलो होतो, कुणीच नव्हतं. तिथं दुसरं एक म्हणायचं आणि दुसरं म्हणायचं. मी मग असं आलं. मग पळत सुटलो मी. मग ते भूत माझी धोतर पकडले होते. मग ते पारेकरी म्हणले महाराज मला तेच समजायला गेलते की तुमचं हे हाल काय कस काय झालं हे. तुम्ही असंच पळायले गावात? नाही बाबा ते भूत मला खाऊन टाकणार होते. बरं झालं मी पळून आलो. मग तेवढं तिथले पारेकरी आले. त्यांच्याच आवाजानं होतं हे सगळं.